टी शर्ट निघाली. टी शर्ट म्हणजे धड ब्लाउजही नाही. टी शर्ट वाला मोटरसायकलवर बसलेला मागून पाहायचा. ते चालताना सरळ नाही चालत. काही काहींचे विचित्र. एकांना बरं, काहींना बायका कशा मिळतात, काहींना बायका कशा मिळतात. आता लग्न न झालेली जी पोर आहेत, तुम्ही नवरदेव नाही म्हणा, तो विषय, तो नादच सोडून द्या तुम्ही. आता ते काय, तुम्ही आता असाच मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवा, झोपायच्या टायमाला पहा. बायको नाही तुम्हाला. बायको हा विषय जवळजवळ संपला नाही. 100 मधले 30 पोरं 35च्या पुढे आहेत आणि 10 पोरं 40च्या पुढे. रेंज गेली त्यांची. बायका नाही. आता जे राहिले ते राहिलेच. आता मुलीच्या बापा पुढं, मुलीचा बाप इतका हुशार झालाय आता सध्या. शेती पाहिजे म्हणतो, शेतकरी नको. काय डोकं आलंय त्याला कोण. शेती नको पण शेतकरी पाहिजे. त्या बापाची पेंड आहे का. शेती पाहिजे, शेतकरी नको. आता सध्या लोक शेतकऱ्याला मुलगी देत नाही. आता मुलीच्या बापा पुढे 3 प्रश्न आहेत सध्या. शेती आहे, नोकरी नाही. नोकरी आहे, शेती नाही. दोन्ही आहे, कार्ट सुईचं नाही. आणि मुलाच्या बापा पुढे एकच प्रश्न आहे ह्या 2-3 वर्षात, कुणाची का मिळालं. एवढा वळू पिवळा होऊ द्या. भले तिला पहिले 2 पोर आहे, मांडीव घेऊ. टाकून दिलेल्या पोरी सुद्धा धनाधन करायला लागले लोक. बायकाच मिळाला. बायको नाही हो, आता बायको नाही. आता लग्न न झालेल्या पोरांना एकच पर्याय, मामाची मामीची पूजा करणे बस. त्या मामाला मुलगी आहे का. किती आहे. 2 आहे. आणि तुला भाऊ किती आहे. एकटाच आहे का तू. कल्याण. तुझ्या मामाला आहे का मुलगी. किती आहे. एकच आहे. तुला भाऊ एकटाच आहे तू. अति कल्याण. तुझ्या मामाला नाही, एक मुलगी आहे का. तुझ्या मामाला नाही मुलगी आहे का. नाही, तू झाला गोसाई. ए इकडे तोंड कर. ए बरा, तुझ्या मामाला मुलगी नाही, तू झाला आमच्या टोळीत. तुझ्या मामाला रे मुलगी आहे का. किती आहे. 2. आणि तुला भाऊ किती आहेत. नाही, तुझ्या मामाला आहे का रे. किती आहे. अरे घाबरत काय. मामाला पोरगी किती आहे. पोरगी नाही. नाही का मामाचंच लगीन झालं नाही. मामाच मोकळा हिंडतोय आता. बायको आता लग्न न झालेल्या सांगा. आता बसलेले माणसं, हा विनोद आहे का. विनोद आहे. आपलं कीर्तन कधी खोटं ठरणारच नाही. काही नाही. आता बायका करायचं ना, आज सोडून दिला तुम्ही. आता काय नाही, रामकृष्ण चला थोडं पुढं. तुम्ही म्हणाल पुढं जायचंच का आपल्याला. ए ते कार्ट गप कर रे. हे बऱ्या चला. कुठं आलता आपण. लक्ष्मी टिकवायला नम्रता लागते. आणि लक्ष्मी जर टिकवायची असेल तर नम्रता लागते. पण लक्ष्मी नम्रतेला जवळ येऊ देत नाही. ती वाईट मार्गाला घेऊन जाते. मग लक्ष्मीसाठी नम्रता आणायची म्हणजे भजन केले का माणूस सात्विक होतो. आणि सात्विक झाला की लक्ष्मी टिकते. लक्ष्मी टिकते. पैसा सांभाळायची अक्कल पाहिजे. मुलीच्या लग्नाला फटाके 40,000चे. नवरदेव बायरा ठॉय 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 ठॉय. नवरदेव उड्या हाणायला लागलं. त्याला वाटलं शांताबाई आली.
कुठं पैसे घालावा कुठं नाही. आज 80% लोकांचा पैसा जीवनात बोगस गेला. काय म्हणायचं तुम्हाला? हरिपाठात घालवा. आता हा सप्ताह चाललाय ना, पंगत देऊन टाका ना, चांगल्या ठिकाणी घाला ना. आता शाळा उघडल्या ना, गरीबाच्या 2 मुलींची ऍडमिशन घ्या ना, गरीबाच्या एखाद्या मुलीला सायकल घेऊन द्या ना. अजून गरिबीत शिकणारे मुलं मुली आहेत. कशातही पैसे घालायचे आपले बावळाटासारखे. पूर्वी चांगले लग्नात तांदूळ हातात देत होते, आता त्या पिशव्या केल्यात. काय म्हणते तुम्ही त्याला? पाऊच तांदळाची लोक फेकूनच आणतात. आता पूर्वी लोक चांगले मांडी घालून जेवत होते, आता ते उभ्यानं जेवण आणले ना, लाईक नाही तर. आणि ते वर ताटली हातात घेत एकाला भातच सापडा ना, ते ताटलीच घेऊन घरी गेला. मरू दे म्हणला ताटली. तर कुटीचं लग्न आणि एवाडे गुलाबजांबू. पूर्वी गुलाबजांबू गोल होता, आता तोय लांब बदललाय. म्हाताऱ्यानं तोंडात फेकलं, त्याच्या नापुडीत गुतला गुलाबजामुन. कशातही पैसे घालाय. अक्षरशः प्रत्येक माणसाकडे मोबाईल आहे. आता लग्नपत्रिका छापायलाच नकोय. काय मध्ये तुमचं? 1 मिनिटात उभ्या महाराष्ट्राला कळन तुझ्या घरी कवा तमाशा आहे. याला पत्रिका वाटतो 350 नावं टाकतो येणे. ज्याची पोरगी पळून गेली त्याचे आशीर्वाद आपल्या पोरीला, त्याची सापडानं. त्याची परीक्षेला गेली मग का निकाल घेऊन येते का काय करते? कशात पैसे. आता लग्नात एक फाजीत पद्धत आली. तुमच्याकडे आहे की नाही काय? पण आमच्याकडे आहे. गेटवर नवरा नवरी उभी करायची लग्न लागायच्या टायमाला. तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला. ₹35 चष्मा घेतो लिंबा खालचा. तो हायवेला मिळतो ना 35ला. तो आता 99ला झालाय, नाही तर 35लाच होता पाहिजे. आणि त्याच्या मागे 2-4 याडपाट पोर त्या अर्ध्या खांब्यासाठी लटकेल. त्या नवरी माग 2-4 याडपाट पोरी इथल्या फटीत चमकी. आणि पॉप नावाचा भांग पाडी ती. पॉप 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 म्हणजे मधी खड्डा पुढं झटका. इकडं लसणाचा वाफा, इकडं कांद्याचा वाफा, मध्ये डोंगळा. आणि त्या नवरी माग 2-4 याडपाट पुरी. आणि तो देव यांनी भांगतलंय कठीण आहे पुरी. ही बाजू सपाट आणि ही बाजू मोकळी. आणि एक बाजू गुतवायची नाही, अशी मोकळी ठेवायची. पॉप पान पाडलेली पोरगी सरळ नाही चालत. एका पोरानं पोरगी पाहिली, दूध आणायलाच किराणा दुकानात गेला. त्याला वाटलं खुनी ती का काय. आणि त्याच्या पुढे तो बँडवाला. फूल बरसा लॉन्स मध्ये एकदम शांतता, जसं प्रेत पेटवायचं. आता बहर फूल बरसा मेरो महबूब आया. जमलं का नाही? अरे जमलं का नाही? हात म्हणा. मेरो महबूब आया. आणि तो महबूब चालतो कसा माहिती का? आणि त्याच्या पुढे फुलं टाकी त्या. अरे बाटलीची बुच्च टाका एवढे दे. ते मरणाचं क्वाटरी हाणत त्याला का आला.
लग्नात गाणं असावं, पण कोणतं? इतनी शक्ती हमें दीन धाता. टाळ. इतनी शक्ति हमें दीन धाता, मन का विश्वास कमजोर न होना, मन का विश्वास कमजोर न होना. इतनी शक्ति ज्ञान प्रत्येकाला आहे, पण गव होऊ देऊ नका. लक्ष्मी प्रत्येकाला मिळेल, आणि टिकवायची असेल तर काय करावं लागेल? नम्रता. आता पुढचे 4 वाक्य. कामाला आकळा बलात्कार घडणार नाही, क्रोधाला आकळा खून घडणार नाही, लोभाला आकळा दुश्मन वाढणार नाही, आणि अहंकाराला आकळा तुमचं जीवन बर्बाद होणार नाही. बलात्कारावर भाषण करू नका, बलात्कारावर कायदा करू नका. मनाला स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा. हेच बलात्काराचं औषध आहे. एक, बलात्कार कमी व्हावे म्हणून भाषण करू नका, मुलांवर योग्य संस्कार करा. महाराष्ट्रातलं पोलीस खातं चांगलं आहे महाराज, का निदान त्या पोलिसांनी 80% जनता जाग्यावर ठेवली. स्टँडवर पोलीस आहे, ट्रॅफिकला पोलीस आहे, सिग्नलला पोलीस आहे, परीक्षा केंद्रावर पोलीस आहे, स्टँडवर पोलीस आहे, मंत्री यायचा तिथं पोलीस आहे. आज महाराष्ट्रातलं पोलीस खातं चांगलं आहे म्हणून आरोपी थोडे कमी आहेत, नाही तर याच्यात 64 आरोपी होतील. तुमचं काय मत आहे? अख्ख्या रात्र पोलीस गाडी पेट्रोलिंगला फिरते, 3-3 वाजता पोलीस गाडी फिरते, आरोपी सापडतात. नीट ऐका. आणि काय सापडतं आरोपीकडं? नायलॉनची दोरी. काय सापडतं आरोपीकडं? कटावी. काय सापडतं आरोपीकडं? गावठी पिस्तूल. अरे 3-3 वाजेपर्यंत आपले पोरं बाहेर हिंडता, याला त्याचे आईबाप जबाबदार आहे. तुमचं मत काय? म्हणजे आईबाप नालायक आहेत. 80% पोरांना 60 हजाराच्या गाड्या आहेत फिरायला, आणि रोज 200 रुपयाचं पेट्रोल लागतंय. इतकी नालायक त्यांचे आईबाप आहेत. पोरगे नाही, पोराचा बिचाराचा दोष नाही, आईबाप हरामी आहेत त्याची. नाही तर आठवड्यातून एकदा पोऱ्या चांगला लाईट बंद करून हल्ला ना, पोऱ्या काहीच करू शकत नाही. फटकावलं पाहिजे धरून. पोऱ्या म्हणला मी घरातून निघून जाईन, कपडे पिशीत घाला त्याची. हळ जा, मी करील प्रयत्न परत. तो जात नाही, गेला तरी संध्याकाळी आल्याशिवाय राहत नाही. कोण खात नाही. प्रत्येक बापानं रात्री 9 नंतर आपला पोरगा आपला पोरगा घरातून बाहेर जाऊ दिला नाही तर महाराष्ट्रातली 50% गुन्हेगारी आठवड्यात कमी होईल. 16चा पोरगा बलात्कारात आहे, 17चा पोरगा दरोड्यात आहे, आणि 18चा पोरगा खुनात आहे. याला जबाबदार कोण? शाळेला नाव ठेवू नका. शाळा याला जबाबदार नाही, शिक्षक याला जबाबदार नाही, याला घरातले संस्कार जबाबदार आहे. काय मत आहे तुमचं? बरोबर. 1.5 महिना झालाय 12वीच्या टोणग्यांना सुट्ट्या लागून, 10वीच्या टोणग्यांना काल महिना झालाय. यांना गारी गारी कायला लावा, कुल्फी काय लावा, हे काम करायला लावा. कान फाड फोडा यांचं. यांना काम करू द्या. यांच्या बापाची पेंड नाही, फुकाट हिंडायचं, आपल्या घरात राहायचं नाही. तो पोऱ्या म्हणला मी फाशी घेईल. ही दोरी तू गुतव, इकडे ये. तू गुतव, मी झटका देतो. सांग किती गुतवायची? पोऱ्या म्हणला मी औषध पिल. कोणतं घेतो? कोणतंही औषध पोराने घेतलं तर पोरग 5 तास मरत नाही. माझ्या विश्वास नसला घेऊन पहा. आणि त्याला दवाखान्यातून आणल्यावर म्हणायचं औषध घेतो का? तो शेण खावा पण औषध नको. कारण ज्यानं औषध घेतलं त्याला हॉस्पिटलमध्ये उलटा टांगी त्या, आणि इकडून नळी इकडं काढी त्या.
एकदा नळी घालून आणली ना, तो रिकाम खोकं पाहिलं तरी म्हणतो औषध आहे का. ह्या नालायकाने आता लग्नात नवीन पद्धत आणली. मंगलाष्टक संपले का नवरा नवरी उचलून घ्यायची आणि फिकून हार घालायचा. हो गेला ना बामणाच्या गळ्यात. तो बामन म्हणला मी हाय तिलाच कटाळा याचं काय करायचं मला. पोरांनो, तरुण पोरांनो सांगा आता, हे इंदुरीकडचं कीर्तन आहे. हा तुम्हाला टाइमपास वाटला, विनोद वाटला? लय मजा करा पोरांनो, रात्रंदिवस कष्ट करा आणि मग मजा आणा. कोण नको म्हणलं तुम्हाला? तुम्ही असा बूट घाला पोरांनो, 1.5 किलोमीटर त्याचा नुसता आवाज गेला पाहिजे. असा सेंट मारा अंगाला, 1 किलोमीटर त्याचा वास गेला पाहिजे. फक्त निर्व्यसनी राहा आणि रात्रंदिवस पैसा कमवा. एक दुपार वाया घालू नका, तुम्हाला कधीच कमी पडणार नाही. फक्त आयुष्यात लक्ष. बारी गाडी घे ना, घेऊ ना, हरकत काय घ्यायला. हे बा, जो माणूस घाम घालतो त्यांना मजा आणायला काही हरकत. रोज 500 रुपयाचं कार्ड टाक नाही, 500 रुपये घाल ना मोबाईलला रोज. भारीतला भारी मोबाईल घे. पण पोरांनो, एक पाया पडून वाक्य सांगतो. शिक्षण क्षेत्रात असाल तर रात्रंदिवस अभ्यास करा. शेती तुम्हाला जमत नसेल तर व्यापार करा. व्यापार तुम्हाला जमत नसेल तर लोकांच्या गाड्या पुसा. लोकांची गाडी पुसणं तुम्हाला अपमान वाटत असेल तर लोकांचे भांडे घासा. कुल्फी विका, पाव विका, बटारी का, रती का, कोंबड्या पाळा, शेळ्या पाळा, गारी का, लोकांच्या गाड्या पुसा. पण काहीच जमत नसेल तर पैलवान व्हा. आणि पैलवानही होता येत नसेल तर जागा मोकळी करा. दुसऱ्याला जगू द्या. तुम्ही मोकळ्या मनाने जा. पण पाया पडून सांगतो, कोणत्याही क्षेत्रात प्रामाणिकपणे काम केलं तर यश त्या माणसाची वाट पाहून येत असतं. आता हे स्पीकरवाले, प्रामाणिकपणे व्यवसाय करा, यश येणार. मी कीर्तनकार आहे, पाहू द्या स्वतःला थोडा त्रास. आता हे 3रं आहे सकाळपासून. शिवाजी एकादशी उपवास असून 3रं आहे. पाणी सुद्धा पेलो का अजून आल्यापासून? नाही. 3 वाजता पाणी पेलो, अजून तसंच आहे. एक घोट पेलो. आमच्यावर किती बारीक ध्याने पाहिलं ना. आणि तुम्ही काही पेलेलं चालतं ना, आम्ही पाणी पे. विनोदाचा भाग सोडा, पण एक ध्यानात ठेवा महाराज, कोणत्याही क्षेत्रात यश येणार नाही. हे पहा, थोडं चहाचं दुकान टाका, एक दिवस थोडा गल्ला कमी होईल. वडापावचं दुकान टाका, 2 दिवस कमी होईल. हे पहा, आजचा दिवस उद्या असेलच असं नाही. त्याच्यावर नाराज होऊ नका, प्रयत्न करीत राहा, यश येणार. आता हे आम्ही रोज आम्हाला एवढेच पैसे मिळतील, कधी जर चांगला दिवस उगला तर किती बी. आणि कधी असा दिवस उगवतो डिझेल आणि टोल नाकेच. पण एक ध्यानात ठेवायचं, समाधान हाच माणसाचा सगळ्यात मोठा गुण आहे. समाधान. आणि पोरांनो, तुम्ही पाया पडून सांगतो, पैसा कमीत राहा, जगाचं काही खरं नाही. MPSC द्या, UPSC द्या, नेट द्या, सेट द्या. महिला मंडळ पुरीनो कीर्तनाला बसलेल्या महिला, आता 2 तास 1.5 तास झाला कीर्तनाला. मी तुम्हाला एक शब्द तरी बोललो नाही. मग आता आज एकादश आहे. तुमचा मुलगा म्हणून माझे एक वाक्य ऐकाल का? ऐकाल ना? महिलांना 1 पुरींना 3 सांगणार आहे. ऐकाल? पाया पडतो तुमच्या सगळ्यांच्या. मी मरल ना, म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपली आठवण येईल. महिला मंडळ, मी तुम्हाला एकच वाक्य तुमचा मुलगा म्हणून सांगतो, ईश्वरासारखे सासू सासरे मरेपर्यंत घरात चांगले सांभाळा, हीच देवाची पूजा. बस. मी तुमच्या मुलासारखा आहे. मी म्हणणार नाही तुम्ही त्यांची लई ठेप ठेवा, फक्त त्यांना माणसाची वागणूक द्या. पुरीनं तुम्हाला 3 वाक्य सांगतो, ऐकाल? तुम्ही तर बोलायच्याच बंद झाल्या. ऐकाल? एक वाक्य पुरीनं,
लग्नाचा विचार पोट भरण्याची अक्कल येईपर्यंत करू नका. लग्न लेट झालं तरी चालेल, टेलरिंग करा, कॉम्प्युटर करा, सीईटी करा, लोणचं बनवा, पापड बनवा, मिळेल तो उद्योग करा. स्वतःचं पोट भरण्याची ताकद एकदा आली का नवरा कितीही नालायक मिळू द्या, तुम्ही स्वाभिमानाने जगू शकता. आणि तुम्हाला फार मार्केट येणार आहे. लग्नाची घाई अजिबात करायची नाही. रांग लागणार आहे तुमच्या पुढे, अशी रांग. महाराज आता इतके वाईट दिवस आलेत का पोराच्या बापाला पोरग हाताला धरून फिरवावं लागलं. हा बैल विकणे आहे, ह्या बैलाला गिराईक आहे का? नाही नाही. दुसरं वाक्य पोरीनो, एक विषयात मार्क कमी पडले तरी चालेल, पण मुलीनं तब्येत कमावली पाहिजे. नाही, मुलीकडे तब्येत पाहिजे. 2-4 डाव पाहिजे. मुलगी मला आहे, मी लय लाड करतो पोरीची. पोराला 50चा पेन, पोरीला 100चा. पोऱ्याचा बूट 200चा, पोरीचा 500चा. ती बिचारी, पोरीचा वाढदिवस आहे मोठाच करायचा. का माहिती का? ती बिचारी ह्या नालायकांसाठी नाही कमवायचा, हा धोकाच. हे कधीतरी आपला लाईट बंद करून कार्यक्रम करणारच नाही. पुरीच्या बाबतीत लई लाड करायचे मला. का करायचे माहिती आहे पोरीनो? महिला मंडळ एक दिवस ती बिचारी आपल्या घरातून जाणार आहे. फक्त एकच वाईट आहे, ती आपल्याला विचारून गेली पाहिजे. पोरीनो कराटे शिका. 2-3 पोरांनी छेड काढली ना पोरीनो, तुम्ही एकाच्या जर कानपट्टीत ठेवून दिले ना, 2 सापडायचे सुद्धा नाही. नाही तर तुम्ही त्यालाच म्हणा. आणि तिसरं वाक्य सांगतो पोरीनो, आपला बाप कितीही गरीब असू द्या, त्याचा शर्ट कितीही फाटू द्या आणि त्याची दाढी किती वाढू द्या, आपला बाप गल्लीनं वर मान काढून चालला पाहिजे. त्याची मान कधी त्याच्याकडे पोटाला अन्न नाही नसू द्या, शर्ट फाटू द्या, पण त्याची इज्जत फाटू देऊ नका. मी आता पोरांना सांगतो, सांगू की नको? तुम्हाला फक्त 2-3च गोष्टी सांगणार आहे. एक, आयुष्य एकदाच आहे, सेकंद वाया घालू नका. रात्रदिवस कष्ट करून पैसे कमवा, एक दिवस जनता तुमच्या पाया पडेल. हा मस्त गा केस विस बारे. ते भांग कुडून आणते तर तुम्ही काय कुठून भांग? आता एक भांग इतका डेंजर आलाय, वावर नांगरले दंड तुलाय. काय कोणती साईड आहे ती? कोणती साईड आहे रे? ही बाजू कापायची, ही बाजू कापायची, मधी पट्टी मोकळी ठेवायची. 1 साइड. कुठं हे मिळत आहे? कुठं हे? अरे काय भांगे मजा हाना ना. मस्तपैकी केस बिस बारीक करायचे, अंग झाकून कपडे घालायचे, रात्रंदिवस कष्ट करायचे. रात्रंदिवस कष्ट करायचे, पैसा कमवायचा, मस्तपैकी स्टँडर्ड जगायचं. 100 वर्ष कोला होऊन जगायच्यापेक्षा दुपारीत मरायचं, पण वाघ होऊन मरायचं. पहिला धनुष्याला बाण लावला तेव्हा वय होतं 15 वर्ष. पहिली तलवार हातात घेतली तेव्हा वय होतं 15 वर्ष. आणि पहिली ज्ञानेश्वरी लिहिली तेव्हा वय होतं 16 वर्ष. आणि तुम्हाला काय झालं रे दरिद्र्य? माझी जिंदगी बरबाद झाली. अरे पिस्तुल्या झालं काय? तिचं जमल्याचं जसं मला कळलं, आपलं संतुलन डॅमेज, तू फाशी नाही. आणि एवढं वाक्य जर तुम्ही पाळलं तरच सुखी व्हाल. याच्यावर तुमचं मत काय? आणि असं व्हायचं असेल तर 3 व्याख्या सांगायचं आहे मला. वाईटाकडून चांगल्याकडे नेते ती बुद्धी, तमोगुणाकडून सत्वगुणाकडे नेते ती बुद्धी, आणि दुःखाकडून सुखाकडे नेते ती बुद्धी. इट इज द डेफिनेशन ऑफ नॉलेज. अँड देअर आर 9 टाइप्स ऑफ नॉलेज. बुद्धीचे प्रामुख्याने 9 प्रकार पडतात. लहान आली पोरं बैठे बैठे साधा, अशी इकडे सारखा वर सारखा
लाईनला टाकले तुम्ही, सरका वर, वर या ना तुम्ही, सरका पुढं, मग आता खाली या अशी. तू ये ना, तू लय मोठा आहे का? ते पहा किती भामटे त्याच्यात घुसलंय. लहान पोरं सरळ बसा, बैठे बैठे सावधान, आणि जोरात उत्तर द्यायचं रिलॅक्स. हातबीत बांधायचं नाही, मोकळं बसायचं, रिलॅक्स म्हणजे विश्राम. शाळेत तुमच्या काय म्हणता? तुम्ही कवा ध्यान द्या सावधान? तुम्हाला काय घेणं नाही, भात शिजलाय का? चला, नाही गेलं तरी पास आहे, आणि गेलं तरी चालले. काय झाकली 1.25 लाखाची? तू कितीला रे? बापाच्या बायकोस टिम टिम म्हणतात. ते म्हणते बापाच्या बायकोस वाईफ म्हणतात. काय म्हणते रे बापाच्या बायकोला? ते म्हणते पत्नी म्हणतात. हे तुम्ही सांभाळले कसे काय इतक्या दिवस घरात? काय म्हणता रे? आई. करेक्ट. आणि बापाच्या बहिणीला आत्या. सरळ बसायला आणली पोरं पटकान, आणि जोरात उत्तर द्यायचं, अजिबात घाबरायचं. ए आवाज कमी येतोय, घाबरायचं? अरे जोरात बोला ना, घाबरायचं? सिंगम मधलं अजय देवगणचं नाव बाजीराव. करेक्ट. जरा सांगा. रीडी मधलं गाजलेलं गाणं झिंगचिका. करेक्ट. देवयानी मधला गाजलेला शर्ट संग्राम. करेक्ट. या वर्षात गाजलेला सलमान खानचा सगळ्यात भारी सिनेमा जोरात सांगा. टायगर. अरे आवाज कमी येतो, जोरात बोला. टायगर जिंदा है. करेक्ट. या वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा जोरात बोला. सैराट. सैराट. आता पुढचा प्रश्न बरोबर एकदम जोरात. घाबरायचं? आवाज कमी येतोय. घाबरायचं? पोरानं 8वीच्या पोराला मोबाईल आहे, बरोबर आहे? त्याला गरज आहे का मोबाईलची? मग त्याचा बाप नालायक आहे का पोरगा? बाप. करेक्ट. मग आपल्या घरात एकच माणूस नालायक आहे, आपला पुढचा प्रश्न मरण. 2.5 तास आपली मुलगी मोबाईलवर बोलते, आई मूर्ख आहे का पोरगी? आई. करेक्ट. मग आपल्या घरात 2च माणसं हलकट आहेत, आई आणि बाप. बस. आणि आता सगळ्यांना ऐकू जाईल एवढ्या जोरात बोलायचं. घाबरायचं? जोरात बोला. घाबरायचं? पोरानं तुमच्या आयुष्याचं वाटोळं तुमच्या आईबाप सोडून दुसरं कोणी केलं? हा मार्गशीर्ष महिन्यातल्या 4 गुरुवारचा प्रसाद या. ए मना, काय कर? गुरुबुद्धी
काय ठरविले आज? आपले बुद्धीचे प्रकार राहिलेत, पटकन सांगतो. वाईटाकडून चांगल्याकडे नेते ती बुद्धी, तमोगुणाकडून सत्व नेते ती बुद्धी. बुद्धीचे 9 प्रकार पडतात. 1 चर्मबुद्धी, मूर्णज बुद्धी, तैल बुद्धी, दगड बुद्धी, राजस बुद्धी, तामस बुद्धी, सात्विक बुद्धी, बुद्धी आणि दुर्बुद्धी. या 9 प्रकारात आजच्या कार्यक्रमाचे आयोजक, संयोजक, ग्रामस्थ. सगळ्यात महत्वाचं या बिचाऱ्याने एवढ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं हेमंत वामन शेठ पाटील.